नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जमनडे सर आणि आपण पाहत आहात डिप्लोमा ॲडमिशन 2025-26. तर आता आपण जवळपास शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. सध्या आपली कॅप राउंड 4 चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे आणि त्याचबरोबर संस्था स्तरावरील राउंड आहे, त्या राउंडचं रजिस्ट्रेशन, त्याची नावनोंदणी किंवा त्याचा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा सुरू आहे. तर हा संस्था स्तरावरील राउंड नेमका आहे तरी कसा आणि त्याची पद्धत कशी आहे, त्याची नेमकी प्रोसेस कशी होणार आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर चला आपण बघूया संस्थातील राऊंडमध्ये सहभागी कसे व्हायचे. पहिलं आपण पाहूया की या राऊंडमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतात. ज्यांनी प्रवेश घेतला आहे, म्हणजे आतापर्यंतच्या फेरीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे ते सर्व विद्यार्थी या संस्था स्तरावरील राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हवं ते कॉलेज मिळालेलं नसतं, कारण या कॅप राऊंडचे नियम बदलले आहेत. कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 मध्ये ॲटो फ्रीजचे नंबर्स वाढलेले आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांना हवं ते कॉलेज न मिळाल्यामुळं बरेच जण या संस्था स्तरावरती राऊंडसाठी येऊ शकतात. म्हणजे ज्यांनी प्रवेश घेतला आहे ते सर्व विद्यार्थी या प्रवेश फेरीसाठी पात्र आहेत. दुसरं, ज्यांना सर्व फेरीमध्ये कोणतेच कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी सुद्धा या संस्था स्तरावर राऊंडवरती सहभागी होऊ शकतात. आणि तिसरं म्हणजे काय, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नाही, म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही, ज्यांना त्या वेळेमध्ये त्यांना समजलंच नाही की डिप्लोमाची प्रोसेस सुरू आहे, तर असे विद्यार्थी पुन्हा रजिस्ट्रेशन करून तुम्ही या फेरीमध्ये सहभागी होऊ शकता. तर आता आपण पाहूया की या प्रवेश फेरीचं वेळापत्रक आहे कसं, कारण हे वेळापत्रक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर कसं आहे आपण पाहूया. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की या राऊंडसाठी आपलं ऍप्लिकेशन करायचं आहे. मग ते ऍप्लिकेशन कुठल्या डेट पर्यंत करायचं आहे, तर आपल्याला दिलेलं आहे की हे 5/8/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हे ऍप्लिकेशन करायचं आहे या राऊंडसाठी. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवल ऍडमिशन. मग ऍडमिशन प्रोसेस जी आहे कधी चालू होते, तर 9 ते 12 या दरम्यान हे इन्स्टिट्यूशनल राऊंड हा होणार आहे. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे, ज्या ज्या संस्थेसाठी केलेलं आहे, ती नावे त्या त्या संस्थेला दिली जातील. ती संस्था त्याची मेरिट लिस्ट तयार करते आणि या कालावधीमध्ये 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ते राऊंड ते डिक्लेअर करतील. ओके. आणि त्यानंतर दुसरा इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे तो किती तारखेला आहे, तो 13 ते 14 आहे. म्हणजे 9 ते 14 या राऊंडमध्ये तुम्हाला काय होणार, इन्स्टिट्यूशनल राऊंड होणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट काय आहे की लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फी रिफंड. म्हणजे 12 तारखेपर्यंत जर तुम्ही तो प्रवेश रद्द केला तर तुम्ही जे काही भरलेली फी आहे ती फी सगळी तुम्हाला परत मिळते. फक्त ₹1000 कॅन्सलेशन फी द्यावी लागते, बाकी पूर्ण रक्कम तुमची तुम्हाला परत मिळते. तर ह्या प्रोसेसची जी कट ऑफ डेट आहे ऑल टाईप ऑफ ऍडमिशन असं सांगितलं की ते 14/8/2025. ओके. तर हे वेळापत्रक, ह्या जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या लक्षातच ठेवा, ज्या 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 विद्यार्थ्यांना या संस्था स्तरावर राऊंडला यायचं आहे. ओके. तर आता या राऊंडमध्ये सहभागी होण्याची पद्धत कशी आहे, तर ते आपण पाहूया. तर आपण पहिलं बघू की रजिस्ट्रेशन करणे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलं नाही, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस अगोदर होती, त्या प्रोसेसमध्ये त्यांना सहभागी होता आलं नाही, ते आता काय करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि ज्यांनी या अगोदर केलेलं आहे, अगोदर रजिस्ट्रेशन केलं, ज्यांच्याकडे युजर आय डी, युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही आहे, त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्रथमतः काय करायचं की या वेबसाईटवरती जायचं आणि या वेबसाईट मी poly25.dt महाराष्ट्र या वेबसाईटवरती गेल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला क्लिक करून तुम्ही काय करायचं आहे, ती प्रोसेस पूर्ण करायची आहे. रजिस्ट्रेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण तुमची माहिती भरून डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक युजर नेम आणि पासवर्ड हे दोन्ही तयार होतील. आणि ते मिळाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हे लॉग इन तुम्ही काय करायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. आता नंतर काय करायचं आहे की ज्यांना युजर नेम पासवर्ड मिळालेला आहे, ज्यांच्याकडे आहे, त्यांनी काय करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे अशी विंडो तुम्हाला दिसेल. लेफ्ट साईडला या प्रकारचे तुम्हाला लिंक दिसतील आणि हे तुम्हाला असं टोटल हे दिसतं. हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं आहे. तर इथं हा जो ऑप्शन आहे, म्हणजे आपल्या या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी इथं लिंक दिलेलं आहे. तुमच्या या बाजूला इथे खालती काय दिलंय, तर अप्लाय फॉर कॅप वॅकंट सीट मॅनेजमेंट सीट ॲट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. मग तुम्ही काय करायचं आहे, या लिंकला तुम्ही इथे काय करायचं, क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर
पुढे तुम्हाला काय होतं की अशा प्रकारची एक विंडो तुमच्या समोर ओपन होते. म्हणजे तुम्ही त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो तयार होते, ओपन होते. यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला कोणती संस्था पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं काय दिसतं की इन्स्टिट्यूट कोड दिसतो, इन्स्टिट्यूटचं नाव दिसतं, इन्स्टिट्यूटचं स्टेटस दिसतं, ओके. मग इन्स्टिट्यूटचं डिस्ट्रिक्ट दिसतो, ओके. आणि तुम्ही अप्लाइड ॲप्लिकेशन फॉर, मग तुम्ही ॲप्लिकेशन कशासाठी करणार आहे? कॅप व्हॅकन्सी, मॅनेजमेंट व्हॅकन्सी किंवा दोन्हीसाठी करायचं आहे. म्हणजे प्रायव्हेट कॉलेज असेल तर तिथं मॅनेजमेंट कोटा असतो. मग तुम्ही त्या दोन्ही याला क्लिक करू शकता. जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर फक्त कॅप व्हॅकन्सी असेल. म्हणजे त्या ठिकाणी कारण गव्हर्नमेंटला टोटल 100% सीट ह्या कॅपच्या असतात आणि प्रायव्हेटमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे क्लिक कराल तेव्हा अशी विंडो येईल, तेव्हा तुम्हाला जी संस्था पाहिजे ती संस्था तुम्ही काय करायची तर सर्च करायची, ओके. कारण यामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधल्या सगळ्या संस्थांची नावं दिसतील. तर तुम्ही हे बघितल्यानंतर तुम्ही काय करायचंय तुम्हाला ज्या ज्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला इन्स्टिट्यूट संस्था स्तरावर राऊंड जो तुम्हाला त्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या संस्थांची नावं काय करायची सर्च करायची आणि तिथं काय करायचं टिक करायचं. म्हणजे काय करायचं समजा मी काय केलं की आमची संस्था जी आहे त्याचा कोड किती आहे 6014 आहे. त्याचं नाव काय गव्हर्नमेंट रेसिडेन्स वुमेन्स पॉलिटेक्निक तासगाव, ओके. तर याची काय कॅप व्हॅकन्सी याच्यामध्ये हा मॅनेजमेंट व्हॅकन्सी नाही आहे. त्यामुळे फक्त इथं क्लिक होईल या दोन ठिकाणी इथं क्लिक होणार नाही. मग इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर दुसरी संस्था अजून सर्च करायची असेल पुन्हा तुम्ही दुसरी संस्था सर्च करू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या संस्थेमध्ये तुम्हाला या फेरीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या संस्थेला तुम्ही काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तर टिक करायचं सर्व तुमचे ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या संस्थेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे त्याला तुम्ही सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे इथे गेट OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला काय मिळेल OTP येईल आणि तो OTP तुम्ही काय करायचा आहे इथं सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल तुम्हाला एक पेज ओपन होईल की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डिटेल दिसतील आणि तुम्ही ज्या ज्या कॉलेजची निवड केलेली आहे त्या कॉलेजची नावं तुम्हाला काय दिसतील तुमच्या समोर दिसतील. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता. म्हणजे संस्था स्तरावरती जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरण्याची प्रोसेस ही अशी आहे. म्हणजे काय काय केलं आपण की सुरुवातीला आपण काय केलं रजिस्ट्रेशन केलं, युजर ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड मिळाला या ठिकाणी त्याचा यूज करून आपण लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर पुन्हा तुम्ही काय केलं अप्लाय फॉर कॅप व्हॅकंट सीट याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या संस्थांची नावं येतात. ज्या ज्या संस्था आहेत त्याला क्लिक केलं आपण सिलेक्ट केल्या संस्था त्या आणि त्यानंतर आपण OTP टाकून आपण सेव्ह अँड प्रोसीड पुढे केलं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर फायनल पेज आपल्यासमोर ओपन होतं. म्हणजे ते कन्फर्म झालं की या संस्थेमध्ये तुम्ही जाऊन काय करणार आहात राऊंडला सहभागी होणार आहात. ठीक आहे. आता आपण त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे. ऍप्लिकेशन करण्याची मुदत कुठपर्यंत होती 5 ऑगस्ट पर्यंत होती. आता हे ऍप्लिकेशन झाल्यानंतर पुढं काय होतं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या संस्थेला अप्लाय केलेलं आहे तर DTE काय करते की त्या कॉलेजचे त्या विद्यार्थ्यांची नावं समजा आमच्या कॉलेजला काही काही समजा 10-20 विद्यार्थ्यांनी काय केलं अप्लाय केलं असेल की या राऊंडला सहभागी व्हायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांची लिस्ट DTE आमच्या इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये देईल आणि मग आम्ही काय करतो की त्याची मेरिट लिस्ट आम्ही बनवतो ती बाहेर डिस्प्ले करतो, ओके. आणि त्यानंतर आम्ही तो राऊंड घेतो. मग आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही काय करायचं आहे की पहिल्यांदा त्या कॉलेजची वेबसाईट काय आहे ती वेबसाईट पाहणे. मग वेबसाईटवरती काय काय असणार आहे तर प्रत्येक संस्था ही त्या संस्था स्तरावरचा जो राऊंड आहे तो राऊंड कधी असणार आहे आणि त्याचं वेळापत्रक हे पूर्णपणे शेड्यूल त्याचं त्या वेबसाईटवरती दिलं जाणार आहे. त्याचबरोबर पेपरला जाहिराती सुद्धा आल्या असतील किंवा येतील. तर पहिली गोष्ट आपण काय करायची की त्या कॉलेजची वेबसाईट बघायची. त्या वेबसाईटवरती त्या राऊंडचं वेळापत्रक पूर्णपणे असेल. वेळापत्रक म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी त्या कॉलेजमध्ये कधी जायचं आहे आणि तो राऊंड कधी होणार आहे हे सर्व त्याचं वेळापत्रक पूर्णपणे त्या वेबसाईटवर तुम्हाला दिसून येईल. मग तुम्ही काय करायचं ते वेळापत्रक बघायचं आणि त्या दिवशी समजा आता आमचं कॉलेज आहे आमच्या कॉलेजचा जो राऊंड आहे तो राऊंड आम्ही 11 तारखेला घेतलेला आहे. 11 आणि 14 तारखेला घेतलेला आहे. म्हणजे 11 ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आमच्या कॉलेजमध्ये यायचं आहे. म्हणजे त्या दिवशी फिजिकली तुम्ही काय करायचे सर्व कागदपत्रे आणि जी लागणारी फी आहे
कारण या राऊंडला तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. त्यामुळं पूर्ण फी आणि सर्व कागदपत्रे हे सगळे घेऊन तुम्ही काय करायचं आहे, त्या संस्थेमध्ये जाऊन उपस्थित राहायचं आहे. उपस्थित राहिल्यानंतर तिथं काय केलं जातं, मेरिट लिस्ट लावलेलं असतं. ते मेरिट लिस्ट पाहायची. मेरिट लिस्ट पाहून तिथं तुम्हाला वेळापत्रक दिलं जातं, की या वेळामध्ये तो इन्स्टिट्यूट लेव्हलची अलॉटमेंट सुरू होईल. तो राउंड सुरू होईल. तो काउन्सिलिंग पद्धतीने राउंड सुरू होतो. म्हणजे तुम्हाला वन बाय वन पहिल्यांदा कॅटेगरीची ज्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्याला दिल्या जातात आणि त्यानंतर मग ज्या काही राहिलेल्या ओपन ज्या सीट्स आहेत त्या इंटरचे मेरिटनुसार पूर्णपणे सर्वांना मेरिटनुसार त्या जागा अलॉट केल्या जातात. म्हणजे तुम्हाला समोर बोलवलं जाईल, तुम्हाला विचार जाईल, एवढ्या एवढ्या जागा तुमच्या समोर दिसत आहेत, तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला कोणतं पाहिजे, कोणतं ब्रँच पाहिजे, ती ब्रँच तुम्ही सिलेक्ट करायची आणि त्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन करून तुम्ही काय करायचंय, तिथून जायचं आहे. ओके. तर ही अशी टोटल ही पूर्ण पद्धत या राऊंडची आहे. तर माझ्या मते तुम्हाला या राऊंडची सगळी माहिती तुम्हाला समजली असावी. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले 3 ऑप्शन हे काय होते, ऑटो फ्रीज होते. बऱ्याच जणांना हे माहिती नव्हतं आणि त्यांना ते कॉलेज मिळालं, त्यांनी जबरदस्तीने एखादं कॉलेज घेतलेलं असतं. मग त्यांना आता एक संधी निर्माण झालेली आहे की तुम्ही त्या संस्था स्तरावर राऊंडवरती तुम्ही काय करू शकता, सहभागी होऊ शकता आणि या राऊंडमध्ये येऊन तुम्ही हवं ते कॉलेज, समजा त्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक असेल आणि तो ट्रेड शिल्लक असेल तर तुम्हाला तो ट्रेड मिळू शकतो. तर अशी ही पूर्णपणे पद्धत आहे. या वर्षीपासून नवीन पद्धत जराशी वेगळ्या पद्धत जराशी राबवलेली आहे. तर ही पद्धत समजून घ्या. आता एकदा बघून जर व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा. परंतु ही पद्धत लक्षात ठेवा आणि एवढं लक्षात ठेवा की 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ते कसं भरायचं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म भरा आणि तुमची प्रोसेस ही कंप्लीट करा. ओके. धन्यवाद.